तर पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय। पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली। रुळांवर या ठिकाणी देखील पाणी साचलेलं आहे। गुजरातकडून मुंबईला येणारी फ्लाइंग राणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली। गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्याला देखील झोडपून काढलेलं आहे। पालघर बोईसरच्या अनेक भागात पाणी साचलं आहे। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जय महाराष्ट्रवर बघतोय। पालघरची ही दृश्य आहेत। रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि याच कारणामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या लोकल ज्या आहेत त्या उशिराने धावत आहेत। राहुल पाटील यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। राहुल, पालघरची परिस्थिती काय आहे? श्रीरंग, गेल्या 4 दिवसापासून पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडतो। आज रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। त्याच्यामुळे जे अनेक रस्त्यांवरती जी झाडं होती ती कोलमडून पडलेली आहेत। त्याच्यामुळे बोईसर पालघर रोड असेल किंवा डहाणू मार्गे ऐना बोईसर असेल हे रस्ते पूर्णपणे बंद आहेत, कारण की झाडं जे आहेत ते या रस्त्यांवरती पडलेले आहेत। बोईसर पालघरमध्ये सध्या पूर सदृश अशी परिस्थिती बघायला मिळते। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। गेल्या 4 दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे नद्या नाल्या ज्या आहेत ते ओसंडून वाहत आहेत। जे ट्रॅक आहेत, रेल्वे ट्रॅक आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। गुजरातमधील जे दमणगंगा ब्रिज आहे रेल्वेचं वापीजवळ, त्याच्यावरती पाणी गेल्याने जे लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत गुजरातवरून येणाऱ्या किंवा गुजरातकडे जाणारे ह्या फ्लाइंग राणी एक्सप्रेस असेल किंवा वलसाड असेल या रद्द झाल्या असेल। त्याचा परिणाम आपल्याला डहाणू मुंबई जी लोकल आहे त्याच्यावरती झालेला पाहायला मिळतो। त्याचं जे टाइम टेबल आहे ते त्या चुकीच्या वेळेवरती धावत आहेत। श्रीरंग, राहुल, मात्र पालघर जिल्ह्याची काय परिस्थिती आहे? अनेक नद्या आपण काल बघितलेलं होतं की धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेल्या होत्या। पालघर शहर असेल, पालघर जिल्हा असेल, त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? पालघर जिल्ह्यातच एकूण या पावसाने 4 दिवसापासून हजेरी लावलेली आहे। एकूणच ज्या पालघरमध्ये 2 मोठ्या नद्या आहेत, सूर्या नदी असेल किंवा वैतरणा नदी असेल, यांना मोठा पूर आलेला आहे। धरण क्षेत्रात जे धामणी इथलं मोठं धरण आहे त्या क्षेत्रात रात्री 12 वाजेपासून आतापर्यंत जवळजवळ 99 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। जे धरण क्षेत्रात आहे ते 3 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। पाण्याचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे वैतरणा आणि सूर्या नदी असेल या मोठ्या यांच्या पाणी वाहत आहे सध्या, आणि त्याच्यामुळे प्रशासन असेल यांच्याकडून लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।